नमस्कार. नमस्कार सर्वांना आणि वेलकम. मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वांनी वेळ काढून इथपर्यंत आलात आणि माझं सेमिनार अटेंड करत आहात. याचा अर्थ नक्कीच तुम्हाला असं दिसतं आहे की तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि जीवनाच्या म्हणजे जीवनामध्ये बरंच काही तुम्हाला शिकायचं आहे आणि आपलंसं करून आपल्याला जीवन पुढे जायचं आहे हे तुम्हाला समजून येतं तुमचं. तर नक्कीच आजचा हा जो वेळ दिलेला आहे आपण मला, त्याचा मी नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची मी गॅरंटी देते आहे आणि याच्याबद्दल नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल हे नक्कीच मला वाटत असतं. तर चला आपण आज सुरुवात करूया. सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना सांगेल की डिस्टर्ब होऊ नये म्हणून सगळ्यांनी आपलं म्यूट करून ठेवा आवाज, व्हॉइस. पण मात्र व्हिडिओ तुम्ही ओपन केले तर जास्त छान होईल, कारण मला पण तुम्ही दिसाल, तुम्हाला पण मी दिसेल, तर हे एक चांगलं बोलचाल होऊन जाते. त्यामुळे तुम्ही ओपन ठेवलं तर खूपच जास्त चांगलं. तुम्हाला काही प्रश्न आले तर मी तुम्हाला वेळ देईलच आणि शेवटी अगदी सगळ्यांनी प्रश्न विचारावे अशी माझी बिलकुल इच्छा असतेच. तर वही पेन घेऊन बसा आणि तुम्हाला काही लिहावंसं वाटलं, नोट्स लिहावंसं वाटलं तर नक्कीच नोट्स लिहा आणि नक्की मला प्रश्न विचारा. तुम्ही जितके प्रश्न विचाराल तेवढं म्हणजे तुमच्यामुळे इतरांना पण माहिती कळते. त्यामुळे तर चला सुरुवात करूया. आज इकडे थोडस वातावरण खराब दिसतंय. समजा लाईन गेली तर मी मोबाईलवरून तुमच्याशी बोलेलच, कनेक्ट आहेच. त्यामुळे तुम्ही पूर्ण ऐकल्याशिवाय सोडून जाऊ नका आणि व्यवस्थित पूर्ण अभ्यास करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल याची मी गॅरंटी देते. ठीक आहे, तर धन्यवाद, थँक्यू. चला आपण सुरुवात करूया. तर जीवन स्वतःकडून आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी, माझ्यासाठी काहीही करत नाही. तर हा फक्त आपल्या भावनांवर आणि आपल्या विचारांवर प्रतिक्रिया करीत असतो. म्हणजे आपण जे काही विचार करत असतो, आपल्या ज्या काही आतल्या फिलिंग्स आहेत, दुःखाच्या, सुखाच्या, आनंदाच्या, जे काही असेल त्याच्यावर तो प्रतिक्रिया करत असतो. तुमच्या जीवनामध्ये आज जे काही आहे, जे काही असेल, सुख आहे, दुःख आहे, काही गोष्टी आहेत, काही गोष्टी नाही आहेत, कमतरता आहे, हे सर्व तुम्हीच आमंत्रित केलेलं आहे. कठीण वाटतं ना? जर दुःख असेल तसं वाटेल की कसं काय आपण दुःख आमंत्रित करतो, असं थोडी होतं. पण आपणच आपल्या जीवनाच्या हर पैलूंना आव्हान केलेलं असतं, म्हणजे बोलवलेलं असतं. आवाज नाही आ रही है, सगळ्यांनाच आवाज येत आहे का माझा? माझा आवाज तर सगळ्या, तुमचं नेटचा प्रॉब्लेम असू शकतं कदाचित. येस, आवाज येतो आहे. मेसेज येस म्हणून टाका प्लीज. येस, आवाज येतो आहे. तर तुमचं काही यायचं असेल. हा, येस, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माधुरी मालती, थँक्यू. तर आपणच आपल्या जीवनामध्ये जे काही आज आपण आहोत ते आपणच आमंत्रित केलेले आहे आणि आपण आपल्या जीवनाच्या हर पैलूला, सुखाचं दुःखाचं जे काही असेल त्याला आपण आव्हान केलेलं आहे, म्हणजेच बोलवलेलं आहे, अक्षरशः बोलवलेलं आहे. हे खरं वाटत नाही पण आहे. आपणच आपल्या जीवनाचे रचयिते आहोत. आपणच आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आपणच आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक आहोत आणि आपणच ठरवलेलं आहे की आपलं जीवन कसं बनवायचं आहे आपल्याला. आणि हे सर्व आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये ठरलेलं आहे. हो की नाही? तर काही लोक म्हणतात हे आवाज नाही, तर मला वाटतं तुमच्याकडूनच काहीतरी गडबड असेल. इथे माझ्याकडून आवाज येतो आहे. तर त्यामुळे तुम्ही एकतर नेटवर्किंग मध्ये जा, है ना? तर नक्कीच तुम्हाला आवाज येईल. तर अशा पद्धतीने आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या विचारांमध्येच ठरलेलं आहे की आपलं जीवन कसं बनवायचं. सिंपल गोष्ट आहे, तुम्ही ज्या गोष्टीला प्रेम करता किंवा ज्या वस्तूला किंवा ज्या परिस्थितीला प्रेम करता, ती परिस्थिती किंवा ती वस्तू किंवा ती व्यक्ती तुम्हाला पण चाहते. मग ते धन असो, स्वास्थ्य असो, खुशी असो किंवा जे काही प्रेम असेल ते सुद्धा तुम्हाला चाहते आहे. तुमच्याजवळ येण्यासाठी ती पण तडफडते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता ना, तर तुम्हाला संघर्ष करायचा नाहीये.
तर चांगल्या भावना म्हणजे पॉझिटिव्ह भावना, पॉझिटिव्ह विचार म्हणजे डीप फिलिंग म्हणजे प्रेम द्यायचं आहे. तर बघा परिस्थिती कशी तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाते. रियालिटी आहे ही. चांगली भावना द्यावी लागते सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. खुशी द्यावी लागते खुशी मिळवण्यासाठी. फळ मिळवण्यासाठी बीज पेरावं लागतं आधी. जर तुम्हाला जीवनामध्ये आनंद, प्रेम, खुशी हवी असेल तर ते पहिले पेरावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. हा मी सांगते म्हणून नाही, तर हा निसर्ग आपल्याला सांगतोय. तुम्ही आतापर्यंत जे करत असाल ते पुन्हा करत राहाल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल तर चला बघूया बरं, काय असं मला वेगळं करावं लागेल की जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये सर्व सुख संपत्ती आणि आनंद आला आहे. तर परत नवीन लोक जुळले गेलेत. मी आपल्या सर्व लोकांचे स्वागत करते आहे आणि आपल्या सर्वांनी आपला हा मौल्यवान वेळ माझ्या या वेबिनारसाठी काढला आहे. याचा अर्थ नक्की असा होतो की आपण सतत काहीतरी नवीन शिकू इच्छिता आणि हे नवीन शिकणं ही जीवनातली अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते, स्वागत करते आणि आजच्या या वेबिनार मधून जरूर आपण काहीतरी घेऊन जाणार ज्याने आपलं आयुष्य बदलू शकते. आपल्या जीवनाच्या सुखकारक घटनेत भर टाकू शकेल हा वेबिनार असा नक्की होणार. तर खूप खूप धन्यवाद. आजचा हा वेबिनार आपला जवळजवळ 60 ते 70 मिनिटाचा असेल. नोटबुक पेन घेऊन बसा, काही महत्वाच्या नोट्स लिहा असं वाटलं तर लिहू शकता आणि जर प्रश्न विचारायचे असतील तर ते शेवटी विचारा. मी प्रत्येकांच्या प्रश्नाला उत्तर जरूर देईल. मी माझी ओळख सांगते. मी नंदिनी मेश्राम, रेकी ग्रँड मास्टर. मागच्या 17 ते 18 वर्षापासून नागपूरला प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंगच्या माध्यमातून मी अनेक कोर्सेस शिकवत असते. माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे प्रज्ञा करुणा. प्रज्ञा म्हणजे ट्रू नॉलेज म्हणजे सत्य ज्ञान. सत्य ज्ञान म्हणजे असं आहे की जे ज्ञान तुम्ही एक्सेप्ट करताय, तुम्ही शिकताय आणि ते ऍक्शन मध्ये आणून तुम्ही तुमचं लाईफ पहिले बदलवत आहात. म्हणजे त्याचं अनुसरण करता त्या ज्ञानाचं. नुसतंच लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि मी मात्र कोरड्या पाषाण असं नाही. तर तुम्ही ते तुमच्या लाईफमध्ये अनुभवता, तुमचं लाईफ बदलवता आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की नाही अजून लोकांचं आयुष्य बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. एवढे सगळे प्रोसिजर करणं म्हणजे प्रज्ञा ठेवणं. तर आपल्या प्रज्ञा करुणा ह्या माध्यमातून मी हेच कोर्सेस चालवते आहे. आणि करुणा म्हणजे कंपॅशन म्हणजे सिंपथी आणि एम्पथीच्याही पलीकडे म्हणजे दया मायाच्या पलीकडे करुणा. तर असं सुंदर हे अर्थपूर्ण मी माझ्या लाईफचं ठेवलेलं आहे आणि अर्थपूर्ण अशा पद्धतीनेच मी लोकांच्या लाईफमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या लाईफचा माझ्या आयुष्याचा पर्पजच हा आहे की सायंटिफिक तरीकेने वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांच्या समोर आणून द्यायचं स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकता समजावून सांगायची जेणेकरून हर व्यक्ती आपल्या जीवनाच्या मैदानावर म्हणजे पिचवर बेस्ट गेम खेळून आपलं जीवन सहज आनंदी आणि समृद्धीने जगावं. मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले होते ना तेव्हा मी खूप कन्फ्युज होते की खरंच असं होतं का की म्हणजे रेकी स्पर्श चिकित्सा म्हणजे निव्वळ स्पर्शाने किंवा मी आहे तुझ्यासोबत किंवा कोणी काही म्हटलं आशीर्वाद दिल्याने सगळं होतं का, हे असं कसं होऊ शकेल आणि हे सगळं होत असेल तर मी करू शकेल का, कारण मी होती सायन्सची मुलगी आणि मला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वासच बसत होतं. कारण सायन्स असं आहे की तुम्हाला दिसतं आणि हे आध्यात्मिकता असं आहे की तुम्हाला दिसत नाही, ते फक्त फिलिंग अनुभूती आहे. हे मी तुम्हाला आणखी डिटेल समजून सांगेल पुढे. तर पण माझ्या जीवनामध्ये असं काही बरंच घडलं की मला जीवनाने बरंच काही समजून सांगितलं म्हणजे शिकवून दिलं असं म्हटलं तरी चालेल आणि सायंटिफिक पद्धतीने मला समजलं आणि मी स्वतः विश्वासाने भरून गेले. मी माझी दुनिया बदलवली. असं नाही की माझ्या जीवनामध्ये दुःख येत नाही किंवा अडचणी येत नाही, पण आता मात्र माझ्या जीवनाकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या जीवनामध्ये क्लिअरिटी आली, माझ्या जीवनाचे ध्येय समजलं मला आणि मला काय करायचं आहे त्या पद्धतीने माझं आता मार्गक्रमण सुरू झालं आणि खरंच माझं जीवन प्रेम आनंद उत्साह खुशीने भरून गेलं. तर असेच चमत्कार भरे एक्सपिरियन्सेस आपल्याही जीवनामध्ये येऊ आणि आपलेही जीवन प्रेम आनंद सुखाने आनंदाने भरून जावं हेच माझ्याकडनं सर्वांना एक शुभेच्छा शुभकामना आहे. तरी बघा पुढे मी याला सांगू इच्छिते मी
की आजारपण किंवा आपल्या जीवनामध्ये समस्या ज्या येतात त्या सांगून येत नाही आपल्याला, है ना. ह्या अशा आहेत की ह्या कधी पण आणि कुणावर आणि केव्हा पण येऊ शकतं, त्याची काही वेळ काळ पण नाही आहे. पण अशा वेळेस आपल्याला समजतं की आपल्याच हातामध्ये म्हणजे आपल्या आतमध्येच अशी ऊर्जा आहे की जी आपण स्वतःवर चिकित्सा करू शकतो, उपाय करू शकतो, स्वतःला वर आणू शकतो त्या संकटातून, दुःखातून. तर वैकल्पिक चिकित्सा, वैकल्पिक म्हणजे विचारांनी किंवा भावनांनी जी आपण चिकित्सा करतो, याच्या अंतर्गत येणारी ही रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती शिकून आपण आपल्या शारीरिक किंवा मानसिक किंवा भौतिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवू शकतो. आपण आपल्या लाईफमध्ये आनंद आणू शकतो. वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा येते आणि त्यामुळे आपल्या शरीरातला जो ऊर्जा प्रवाह असतो, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो, याची पण मी तुम्हाला डिटेल सांगेल प्राणशक्ती म्हणजे काय. तर ही जी ऊर्जा प्रवाह असतं ती असंतुलित होते आणि आपल्यावर अनेक रोगांचा हमला होतो. आणि स्वस्थ राहण्यासाठी ही ऊर्जा जी आपल्या प्रवाहित असते आपल्या शरीरातून, तिचा प्रवाह योग्य राहणे गरजेचे असते. आणि त्याच्यासाठी म्हणून विचारांची दिशा सुद्धा योग्य राहणं खूप गरज असते. पण आपल्यामध्ये जे तणाव, डिप्रेशन, चिंता, ह्या निगेटिव्हिटी जे येतात त्याच्यामुळे एक ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर किंवा आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकट जे असतात त्याच्यावर होतं. अक्षरशः मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काही कारण नसताना तुमचा ऍक्सिडेंट झाला, हे म्हणजे माझ्या जीवनातली घडलेली घटना मी सांगते की काहीही कारण नसताना टू व्हीलरने मी जात होते आणि माझा ऍक्सिडेंट झाला. मला आश्चर्य वाटलं की अरे समोर कोणी ठोकर मारली नाही, काही डावा उजवा पाहिला नाही, काहीच नाही. काहीतरी अचानक विचार आले, अचानक ब्रेक दाबला आणि गाडी पडली आणि मी पडले, डोकं माझं अक्षरशः फुटलं. तेव्हा मला म्हणजे असं वाटलं की असं काय माझ्या डोक्यात विचार होतं आणि काही कारण नसताना म्हणजे हे झालं. पण कुठेतरी मला त्या ठिकाणी जिथे मला जायचं होतं त्या ठिकाणी माझं मन नव्हतं जाण्याचं. मला ते म्हणजे आळस म्हणा, कंटाळा म्हणा किंवा काहीतरी मला ते तेवढं आशादायक वाटत नव्हतं की मला गेलं पाहिजे. मला माझा टाइमपास किंवा काहीतरी वेळ फालतू जातोय असं काहीतरी मनामध्ये माझ्या निगेटिव्ह भावना होत्या आणि ती इतकी डीप भावना होती की माझ्या म्हणजे शरीराने मला ओळखलं की मला हे जायचं नाही आणि तिथे मला ब्रेक दाबवलं आणि ही इतकी ऑटोमॅटिक सिस्टम झाली की माझंच मला समजलं नाही आणि मला ऍक्सिडेंटने मला थांबावं लागलं आणि पुढचा प्रवास मी करू शकले नाही. तर अशा पद्धतीने मला आपलं शरीर किंवा आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात त्या पूर्णपणे आपल्या भावनांवर, आपल्या विचारांच्या दिशेवर डिपेंड असतं. तर आपण दुसऱ्यांना दोष नाही देऊ शकत की याच्यामुळे मला असं झालं, याच्यामुळे तसं झालं, हे झालं, ते झालं. नाही, जे काही आहे ते सर्व तुमचं जीवन आहे ते तुमच्या आतच आहे आणि ते आतमधले असलेली जी काही ऊर्जा शक्ती आहे तिलाच आपल्याला आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी योग्य दिशा दाखवायची आहे. आणि ती योग्य विचार किंवा योग्य दिशा दाखवण्याची जी एक विद्या म्हणतो ना, ती विद्या म्हणजेच ही रेकी. म्हणजे रेकी ही एक नैसर्गिक आश्चर्यजनक विद्या आहे आणि ह्या उपचाराद्वारे, रेकी उपचाराद्वारेच जेव्हा आपण आत्मविश्वास मिळतो आपल्याला की आपल्याला करायचं काय, आपलं जीवन स्पष्ट होतं, आपलं उद्देश स्पष्ट होतो, तेव्हा आपलं जीवन आनंदमय जगण्यासाठी एक अनोखी अद्भुत अनुभूती आपल्यात येते. आणि ही रेकी विद्या अशी आहे की कुणीही व्यक्ती सहजच शिकू शकतो. याच्यामध्ये काहीही असं म्हणजे लहान मोठं, एक 6 वर्षाचं बाळापासून तर अगदी म्हाताऱ्यापर्यंत आणि शिकलेलेच पाहिजे, किती शिकलेले पाहिजे, इंग्लिश मराठी काही भाषा नाही, स्त्री पुरुष नाही, लिंग नाही, भेद नाही, जातीयवाद नाही, काहीच नाही, काहीच. ही केवळ एक अशी सुंदर शक्ती आहे की जी निसर्ग आणि ह्युमन बिंग यांचं खूप सुंदर रिलेशन म्हणजे निसर्गाकडे चला, शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर, एका शब्दात सांगायचं तर निसर्गाकडे चला. तर केवळ आपल्या हाताच्या स्पर्शाने किंवा आपल्या विचारांनी आपण कोणत्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळू शकते. रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती, जिच्यामध्ये निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता आहे. मनुष्याजवळ ही नैसर्गिक शक्ती ही वैचारिक प्रक्रियेची शक्ती आहे, परंतु अधिकांश लोक याचा वापर करू शकत नाही कारण याची त्यांना जाणकारीच नाही आहे. मनुष्याच्या आतमध्येच अनंत शक्तींचा भंडार लपलेला आहे आणि जीवनात जे पण घटित होतं ते म्हणजे विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे.
आज आपण जो काही विचार करतो आहे, आज तुम्ही इथे आलेला आहात म्हणजे काहीतरी विचार केला आणि तुमच्या शरीराने ऍक्शन घेतलं आणि आताही तुमचं शरीर काम करून आलं, माझं बोलणं ऐकतो आहे आणि तुम्ही ऐकून घेत आहात. तर हे म्हणजे आपल्या विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. आणि आता याच्यानंतर तुम्हाला जे पटलं नाही पटलं तर तुम्ही ऍक्शन्स घेणार आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल पुढे चालून. तुमच्या जीवनामध्ये एक अद्भुत बदल होऊ शकतो. काय माहिती, काहीही होऊ शकतं. तर अनंत शक्तीचा प्रवाह आपल्या विचारांमध्ये लपलेला आहे, हे जाणून घ्या. या शक्तींना, आपल्यामध्ये जी शक्ती लपलेली आहे त्या शक्तींना जागृत करा. किती दिवस झोपवून ठेवणार आहे? किती दिवस टाळाटाळ करणार आहे? किती दिवस बाहेरचं जग बघणार आहे, ह्याच्यामुळे माझं असं झालं, तिच्यामुळे माझं असं झालं, हे झालं नसतं तर असं झालं. किती दिवस दुसऱ्यांना दोष देणार आहे? आपल्या आतमध्येच अशी शक्ती आहे, त्या शक्तीला जागृत करून आपण आत्मविश्वासाने, आत्मनिर्भरतेने बनून आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतो, आपली प्रगती करू शकतो. म्हणून रेकी शिका, नक्कीच रेकी शिका. याच्याने काय होतं, रेकी शिकल्याने काय होतं, तर सगळ्यात पेन म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट होतं. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट होतं. आणि सेल्फ रिअलायझेशन म्हणजे मी कोण आहे, मी कशासाठी या धर्तीवर आलेलो आहे ना. तर हे आपल्याला जागृत होतं. आणि खरंच तुम्हाला सर्वोच्च आनंद हवाय का ह्या जगामध्ये? आणि असा आनंद की जो बाह्य कारणावर अवलंबून नाही. म्हणजे माझ्याकडे घर असेल तर मी खूप आनंदी, माझ्याकडे असे असेल तर मी खूप आनंदी, असं नाही. जे जसं स्थितीमध्ये आहे, जे जसं मिळालं त्या क्षणामध्ये तुम्हाला सर्वोच्च आनंद मिळण्याची शक्ती तुमच्यामध्ये, तुम्हाला जर जागृत करायची असेल तर नक्कीच जो प्रत्येक क्षणी वृद्धिगत होत असते, म्हणजे हा जो आनंद, या जीवनात तुम्हाला प्रेम, आनंद, विश्वास, शांती, समृद्धी, परम संतुष्टी हवी असेल ना, किंवा तुम्हाला शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अशा पाचही स्तरावर, आयुष्याच्या पाचही स्तरावर यशस्वी होण्याची जर तुमची इच्छा असेल ना, तुम्हाला तुमच्या अनुभवाने जर जाणवं वाटत असेल ना, तर नक्कीच ह्या रेकी ग्रँड मास्टर कोर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कारण तुमच्या हा अंतर्यामी, ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर जर जाणून घ्यायची इच्छा असेल, अंतिम सत्य प्राप्त करण्याचं तृष्णा असेल तुमच्यामध्ये, तर ह्या रेकी ग्रँड मास्टर कोर्स मध्ये तुम्हाला याचे सगळे उत्तर मिळतील. कारण प्रत्येक म्हणजे विश्वातील प्रत्येक मनुष्याने मी कोण आहे, मी कशासाठी ह्या पृथ्वीवर आलेली आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून तो सर्वोच्च आनंदाच्या अवस्थेला स्थापित व्हावा. आणि हाच या कोर्सचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकालाच असं ज्ञान प्राप्त हो, जेणेकरून प्रत्येकाने प्रत्येक वर्तमान क्षणात जगण्याची कला आत्मसात करावी. कारण भूतकाळामध्ये आपलं ओझं असतं आणि भविष्याची चिंता असते. याच्यातून मुक्त होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात कधीही न संपणारा आनंद आणि योग्य समज यावी. आणि प्रत्येकाने आपल्या ज्याही समस्या येतात त्या विलीन करण्याची कला आत्मसात करावी. थोडक्यात म्हणजे मनुष्य जन्माचा उद्देश सफल व्हावा, हाच या रेकी ग्रँड मास्टरचा उद्देश आहे. तर नक्कीच मी आपल्या सर्वांना आमंत्रित करणार आहे की हा कोर्सच्या मध्ये या, आणि मी याच्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे आणि काय डिटेल आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आणि नक्कीच ह्या जगातील सर्वोत्कृष्ट अशी ही शक्ती आहे की जिच्याबद्दल माहिती तुम्हाला देणारा हा कोर्स आहे. आणि जे काही शक्ती आहे ही सगळं तुमच्यामध्ये आहे, काही आपल्याला बाहेरून नाही आहे. कारण ह्या शक्तीशिवाय आपला जन्मच नाही होत. म्हणजे ही शक्तीशिवाय ह्या पृथ्वीवर एक मनुष्य काय, कुठलाच प्राणी अस्तित्वात नसता. इवन म्हणजे प्रत्येक शोध, सायंटिफिकली जे शोध संशोधन असतं किंवा मानव निर्मित जी काही असतं गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या शक्तीपासूनच निर्माण झालेल्या आहेत. हे ऑटोमॅटिक होतच आहे. तुम्ही शिका नाही तर नका शिकू, ऑटोमॅटिक होते. पण कधी कधी त्या आपल्याला समजत नाही, आपण त्याला निगेटिव्हिटीने रेजिस्ट करतो, म्हणजे दाबतो, ब्लॉकेजेस करतो. आणि त्याच्यातून आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला रोगराई किंवा पैशांची कमतरता किंवा मग रिलेशनशिप मध्ये खराबी, अशा गोष्टी, असे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येतात. पण जेव्हा ही शक्तीचा योग्य असा व्यवस्थित उपयोग केला तर योग्य आरोग्य होतं, नाती चांगली होतात, तुम्हाला आवडणारी नोकरी किंवा बिझनेस किंवा आनंदाने भरलेले आयुष्यातले क्षण
आणि आवश्यक तेवढे पैसे हे सारं काही तुम्हाला ही नैसर्गिक शक्ती मिळवून देऊ शकते. ही नैसर्गिक शक्ती आहे, ही काही काला जादू किंवा अंधश्रद्धा नाही. हे सायंटिफिकली तुम्हाला मी ह्या कोर्समध्ये सगळं समजावून सांगणार आहे. कारण तुमच्या स्वप्नातील आयुष्य, तुम्ही जे तुमच्या स्वप्नामध्ये आपण स्वप्न बघतो आपल्या आयुष्यामध्ये, ते स्वप्न तुम्ही समजता त्याच्यापेक्षा खूप जवळचं आणि खूप सोपं असतं. पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, त्यामुळे आपण घाबरतो की एवढं. मी स्वतःची स्टोरी तुम्हाला नक्की सांगेल की मला ₹1,00,000 कमवायला म्हणजे भीती वाटत होती की ₹1,00,000 असं कसं, महिन्याचे ₹1,00,000 आपण कमवू शकतो, काय असं करतो. तर अशा पद्धतीने मी आज ₹1,00,000 कधीच पार करून टाकले. तर ही सगळी शक्ती आपल्या आतमध्ये आहे आणि तुम्हाला जे हवं ते सर्व मिळवण्यासाठीच तुमच्या आतमध्ये ही शक्ती निर्माण केलेली आहे. त्या निसर्गाने कोणतीही गोष्ट निर्माण करायची असेल, काही बदलण्यासाठी असेल, बदलवायची असेल आपल्या लाईफमध्ये, तर ती एकच गोष्ट आवश्यक असते. ती गोष्ट म्हणजे ही नैसर्गिक शक्ती, म्हणजे रेकी शक्ती. आता ही ऑटोमॅटिक अंजान मध्ये आजपर्यंत काम करतच होती, त्यामुळे आपल्याला योग्य त्या प्रमाणात तिला कामाला लावता येत नव्हतं. पण जेव्हा आपण याला शिकलो, तेव्हा त्याला जाणून बुजून एक निसर्गाचा नैसर्गिक राह म्हणजे पाथवे दिलं, तर ती सहजतेने आपल्याला मिळू शकतात. आणि नक्कीच मी तुम्हाला माझं आयुष्य कसं बदललं आणि मी कसं माझ्या आयुष्यामध्ये प्रगती केली ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर मी तुमच्यासोबत एक शेअर करते, स्लाइड शेअर करते. तर थोडं त्या स्लाइडच्या बद्दल मी तुम्हाला म्हणजे त्या पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला. चल, तर ही माझी प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग नागपूरला स्वावलंबी नगरला आहे. मागच्या 17 ते 18 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. याच्यामध्ये मी बरेचसे कोर्सेस शिकवते, पूर्ण रेकी ग्रँड मास्टर पर्यंत. टॅरो रिडिंग शिकवते प्रोफेशनली, की प्रोफेशनली म्हणजे तुम्ही शिकून तुम्ही लगेच आपला व्यवसाय चालू करू शकता. आणि हे सगळे सायंटिफिक पद्धतीने सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते. एंजल थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन, NLP हा सायंटिफिकली प्रोग्राम आहे, हा सुद्धा मी शिकवते. माझा उद्देशच हा आहे की कोणतीही गोष्ट मी सांगेल तर सायंटिफिकली तुम्हाला कळली पाहिजे, म्हणजे त्याला आधार आहे. बिना आधाराने किंवा छू छा हू हा वगैरेच्या गोष्टी नाही आहेत. तर अशा पद्धतीचे माझ्या याच्यामध्ये कोर्सेस आहेत. तर आज मी तुम्हाला थोडंसं डिटेल सांगू इच्छिते की रेकी म्हणजे काय आहे. तर रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती. ही ऑलरेडी आपण ह्या आपल्या आजूबाजूला आहे. जसा एक मासा समुद्रामध्ये पोहतो आहे, तर समुद्रामध्ये पोहतो म्हणजे त्याच्या आजूबाजूला बाहेर पाणी आहे, त्याच्या आतमध्ये शरीरात पाणी आहे. बस तसंच आपल्या आजूबाजूला सगळीकडे ही ऊर्जा शक्ती आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती. आणि आपल्या आतमध्ये पण ती शक्ती काम करते आहे आणि आपल्या माध्यमातून ती एक्सप्रेशन्स तयार करते, ह्या शरीराच्या माध्यमातून. तर ह्या शक्तीला आपल्याला पाहिजे त्या आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी मोड देता येतं. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या दिशेने आपल्याला जाता येतं, आपल्याला आपलं जीवन बदलवता येतं. ही गोष्ट आपल्या भारतामध्ये फार पूर्वकाळापासून आपल्या थोर संत महात्मा नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जसं भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, महावीर जैन, खूप असे संत महात्मे आहेत जे आताही म्हणजे साईबाबा आहेत, किंवा हे असे आपण गजानन महाराज, हे जे आपण आता संत त्यांची आपण पूजा करतो, पण त्यांनी आपल्याला काय शिकवलंय त्याच्यात आपण अभ्यासच करत नाहीये. तर याचा उदय कसा झालेला आहे हा आपल्या भारतात होतं, पण ऍक्च्युली आपल्या सारख्या साधारण लोकांपर्यंत हे पोहोचू शकलं नाही, काही कारण असतील. आणि आपण आज त्यांना धर्मामध्ये, जातीमध्ये वाटलं गेलोय. पण ऍक्च्युली हे जाती धर्माचं नाहीये, तर हे आपल्या ह्युमन बिंग आणि नेचर यांचा सुंदर समज आणि सम्यक आहे. एकमेकांचं म्हणजे एकरूपता आहे. तर हे आपल्यापर्यंत कसं आलं, कसं समजलं गेलं, तर जपानमध्ये डॉक्टर मिकाऊसे म्हणून होते. तर हे एक विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. तिथे त्यांच्या एका स्टुडंटने एकदा विचारलं क्लासमध्ये की भारतामध्ये हे जे भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त यांच्याबद्दल आम्ही जे ऐकलेलं आहे की यांच्या एक स्पर्शाने नुसतं लोक दुरुस्त होत होते, किंवा यांच्याशी भेटल्याने लोकांचं जे परिस्थिती बदलत होते, मन बदलत होतं, लढाया बंद करून टाकल्या भगवान बुद्धाने वगैरे, हे जे सांगितलं, ते लोक तर आपल्यासारखे ह्युमन बिंगच होते ना, धर्तीवरच जन्मले, धर्तीवरूनच गेले.
मग ह्या लोकांना हे जमलं, तर मग आपल्यासारख्या लोकांना, साधारण लोकांना का बरं जमत नाही? तर ह्या प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलं नाही, पण मात्र त्यांच्या मनामध्ये हे झालं की मला ह्याचा शोध घेणं जरुरी आहे. आणि ते शोध घेण्यासाठी म्हणून ते आपल्या भारतामध्ये आले, अभ्यास केला त्यांनी, बुद्धाचा अभ्यास केला, येशू ख्रिस्ताचा अभ्यास केला, हिंदू धर्माचा पण अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक धम्माचा म्हणजे बौद्ध धम्माचा, भगवान बुद्धाच्या लाईक निवडलं, त्याच्यामध्ये ते भिक्षू म्हणून पण झालेत. आणि त्याच्यामध्ये खूप डिटेल अभ्यास केला भगवान बुद्धाने सांगितल्या पद्धतीने. आणि त्या पद्धतीने जपानमध्येच एक किरोयामा म्हणून टेकडी आहे, तिथे जाऊन त्यांनी तपश्चर्या करायचं प्रण घेतलं. तर त्यांनी 21 दिवस तपश्चर्या करायची अशा टाईपचं ठरवलं, आणि खाणं पिणं बंद करून तिथे ते तपश्चर्या करायला बसले. 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, काहीही झालं नाही. उलट त्यांची तब्येत डाऊन झाली. पण त्यांनी प्रण घेतला होता, इथे मरण आलं तरी चालेल, पण मी इथून आता हटणार नाही जोपर्यंत मला हे समज येणार नाही. तर ते अचानक 20व्या दिवशी रात्री, म्हणजे ब्रह्मांडीय वेळेच्या नुसार, ब्रह्मांड म्हणतो है ना वेळ, तर 3 ते 5-6 वाजेपर्यंतच असं पहाटे पहाटे. तर त्यावेळेस त्यांना अचानक एक म्हणजे प्रकाश असा दिसला आकाशातून, आणि तो धडकला त्यांच्या आज्ञाचक्रामध्ये, म्हणजे इथे. तर मी जेव्हा ही स्टोरी ऐकली होती, तर तेव्हा मला थोडंसं हसू आलं होतं की असं कसं होतं, आकाशातून लाईट चमकतो आणि तो धडाडतो. तर कारण मी होती सायन्सची स्टुडंट, सायन्सचं म्हटलं तर बापरे, खूपच जास्त वाटायचं असं काहीतरी, मला बाप दाखवून तर श्राद्ध कर, अशा टाईपचं माझं ऍटिट्यूड होतं तेव्हा. तर मला आता थोडंसं हसू आलं की असं कसं होऊ शकतं. पण चला, मॅडमच्या समोर काही मला बोलता आलं नाही म्हणून मी गप्पपणे ऐकलं. पण मला याचा उत्तर जरूर मिळालं काही वर्षांनी, की मी एक लँडमार्क फोरम म्हणून एक कोर्स केला होता. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा समजून सांगितल्या होत्या की तुम्हाला काही म्हणजे गोष्ट, जसं आज तुमच्या समोर जे दिसतं आहे, मला माझ्या समोर दिसते, रूम दिसते आहे, माझी सजावट दिसते, खुर्च्या टेबल सगळं दिसते, लॅपटॉप दिसतोय, पाण्याची बॉटल ठेवलेली आहे, माझा टेबल, सगळं सगळं दिसते. समजा हे सगळं काढून टाका तुम्ही. इव्हन तुमचं आकाश नाही, धरती नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, काहीच नाहीये, काहीच नाहीये. तर कल्पना करा ही दुनिया कशी असेल. तर ही दुनिया म्हणजे लख वाईट प्रकाश आहे, फक्त व्हाईट प्रकाश. आणि तो व्हाईट प्रकाश म्हणजेच ही प्राणशक्ती, प्राण ऊर्जा शक्ती. जर तिला बघायचं असेल कल्पनेमध्ये, तर फक्त व्हाईट प्रकाशाने बघता येतं. तर जेव्हा आपली ही दिमाग की बत्ती जल गई म्हणतो ना आपण, जेव्हा ते झालं, आज्ञा समज आली, तर ते सगळं आपल्याला असं लख प्रकाश पडलो आपलं, असं अशा टाईपचं असतं. तर म्हणून ती एक त्यांना तसा भास म्हणा किंवा ते दिसायला लागलं. त्याच्यातून त्यांनी मग आता हे जे, आणि मग त्यांना ती हिलिंग प्रोसिजर समजली. त्यांना काही कुठे मार लागला किंवा काही झालं, तर ते हात लावायचे, तर तिथे हे झालं, दुसऱ्यांना पण ते द्यायला लागले, अनेक लोकांना द्यायला लागले, आराम व्हायला लागला. त्यांना हे खूप छान वाटायला लागलं की ही कला मला जी सापडली, विद्या, ही आता घराघरामध्ये पोहोचली पाहिजे. पण सर्वच लोक जंगलामध्ये जाऊन ध्यान साधना करतील का? नाही ना. तर त्यांना सहज साध्या सोप्या गोष्टींनी मी जसं सांगितलं, तशा पद्धतीने जर त्यांना सांगितलं, म्हणजे एकदा तुम्ही रस्ता बनवून ठेवला डोंगरावरचा, तर बाकीचे लोक सहजतेने चढू शकतात. म्हणजे आज डोंगरावर चढायला तिथे आज पायऱ्या बनवलेल्या आहेत, ते जेव्हा चढले तर बिचाऱ्यांना वर खापड चढावं लागलं. तर तशा जर चांगल्या व्यवस्थित पायऱ्या बनवून ठेवल्या, तर अगदी घरोघरी ही रेकी जाईल, आणि घरोघरी लोकांचं म्हणजे उद्धार होईल. आणि ह्या म्हणजे ऊर्जेबद्दल कळेल लोकांना, आणि आपला उद्धार, आपला आनंद आपल्या लाईफमध्ये आणू शकते. तर रेकी म्हणजे हा जपानी शब्द आहे, आपण ज्याला ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो. तर त्यांना तो भास झाला, आणि त्यांच्या तोंडून पहिला शब्द हाच निघाला की रेकी. म्हणून ह्या विद्येचं नाव रेकी पडलं. मग अशा पद्धतीने त्यांनी त्याचे कोर्सेस केले, आणि त्याला व्यवस्थित म्हणजे प्लॅन केलं, म्हणजेच आपल्या लोकांसाठी पायऱ्या तयार केल्या त्या डोंगरावर चढायला, ती अनुभूती घ्यायला, आपल्याच आतमध्ये असलेल्या शक्तीची अनुभूती घ्यायला त्यांनी त्या पायऱ्या तयार केल्या. आणि रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री अशा टाईपचं मग त्यांनी शाळेमध्ये जसं आपण कोर्स बनवतो ना कोणत्या याचं, तसं कोर्सेस बनवले. आणि त्या पद्धतीने आज आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ही रेकी चालत आहे, हर एक देशामध्ये चालत आहे रेकी. तर माझ्यापर्यंत ही कशी आली मी तुम्हाला सांगते. तर मिकाओ उसे यांनी आपले पहिले शिष्य चुजुरी हयाशी यांना बनवले, हे जपानचेच होते. त्याच्यानंतर हवाई टकाटा ह्या पण मॅडम जपानच्याच होत्या. पण ह्या अमेरिकेत जाऊन बार्बरा ह्या मॅडमला त्यांनी म्हणजे ग्रँड मास्टरचं म्हणजे रेकीचं कम्प्लीट शिक्षण दिलं. आणि हवाई टकाटांनी 22 असे देशामधले लोक तयार केले.
22 देशातले अलग अलग देशातले लोक, आणि 22 देशातले लोक 22 देशामध्ये पाठवण्यात आलं. तर बार्बरा ह्या अमेरिकेच्या आपल्या भारतामध्ये आल्या. तर मुंबईमध्ये प्रथम श्यामल दुर्वे यांना आलं. त्याच्यानंतर निलिमा राजे आमच्या नागपूरमध्ये यांना मिळालं, म्हणजे ग्रँड मास्टर. आणि निलिमा राजे नंतर शीतल बोरकर, आणि शीतल बोरकर कडून मी घेतलेलं आहे. तर त्या गोष्टीला आता 17-18 वर्ष झालेली आहेत. जवळजवळ 2006 मध्ये मी रेकी ग्रँड मास्टर म्हणून शिकले म्हणजे झालं. तर मी पण एकदम सहजच एकदम घेतले नाही. तर मला त्यांची मुलगी ही जी माझ्या फोटोमध्ये दिसते ना, ही मुलगी मंदबुद्धीची होती आणि लहानपणापासून तिला फिट्स वगैरे येत होत्या, जन्मली तेव्हापासूनच. तर ते फिट्स येत होते, कुठेही धाडकन पडत होता, म्हणून मॅडमने दवाखान्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू होती. आणि ती ट्रीटमेंट अशी होती की 6 वर्ष 3 वर्ष ती लागोपाठ औषध द्यायची होती. पण त्याच्यातून एक दिवसही जर स्किप झाली औषध तर परत पहिल्यापासून मोजायचं, असे त्यांचे 9 वर्ष वगैरे काहीतरी गेले होते. आणि ती काही फिट बंद होत नव्हती. तर अशा वेळेस त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, तेव्हा नागपूरमध्ये फार नवीन नवीनच होती रेकी, की काही प्रचार प्रसार झाला नव्हता नागपूरमध्ये पण. तर कोणीतरी म्हणजे त्या डॉक्टरांनी सांगितलं. आता डॉक्टरांनी सांगितलं म्हणून त्यांनी आपल्या मुलीसाठी म्हणून ती रेकी विद्या केली. आणि खरंच तिला वर्षभर त्यांनी रेकी दिली अगदी. तर तिला मंदबुद्धीची मुलगी एकदम नॉर्मल तर नाही झाली, पण तरी पण तिला स्वतःचं शिशू समजायला लागलं. वयात आली 14 वर्षाची तर पाळीचं समजायला लागलं, किंवा भावना समजायला लागल्या. एवढंच पुरे होतं. आणि तिची तब्येत तिला फिट्स आहे ना बंद झालं होतं. आणि त्याच्यावरून मग त्यांना इतका आनंद झाला होता की त्यांनी मग ते शिकवणं चालू केलं होतं. ग्रँड मास्टर नंतर त्यांनी केलं. तर अशा पद्धतीने मध्ये मला माझ्या लाईफमध्ये रेकी आली. तर ऍक्च्युली मी कशी होती म्हणजे सगळं मी तुम्हाला सांगते की मला का बरं असं वाटलं की रेकी शिकावं, किंवा का बरं मी तिच्याकडे ओढल्या गेली. मी माझी हिस्ट्री सांगते की मी पण एक म्हणजे सिम्पल हाऊसवाईफ होती. म्हणजे 2006च्या आधी, रेकी शिकण्याच्या आधी, अगदी म्हणजे नवऱ्याने असं सांगितलं तसं अशा टाईपचं बिलकुल म्हणजे. आणि हळदी कुंकू करण्यामध्ये मी इंटरेस्टेड, असं घर संसार सांभाळण्यामध्ये. ऍक्च्युली माझे आई वडीलही चांगले एक्झिक्युटिव्ह, नागपूरमधले एक चांगले नावाजलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. सगळं चांगलं होतं. भाऊ पण आज मंत्रालयामध्ये मुंबईला चांगले इंजिनियर आहेत, चीफ इंजिनियर वगैरे चांगल्या लेवलला सगळं होतं. बडे म्हणजे म्हणजे मिस्टर पण एक चांगले नागपूरमध्ये नावाजलेले आर्किटेक्ट. असं सुखरूप आणि चांगल्या घराण्यातली मी होती. मला म्हणजे सगळे पुरुष माझ्या आयुष्यातले जे होते, वडील, भाऊ किंवा नवरा, हे सगळे म्हणजे कसे जपून स्त्रियांना जपणारे असे, आणि सगळं आयतं देणारे अशा टाईपचे माझं हे होतं. पण 2006ला अचानक माझ्या जीवनामध्ये बदल झाला. माझ्या मिस्टरांची डेथ झाली अचानक हार्ट अटॅकमुळे. तोपर्यंत आई वडील म्हातारे झाले होते, भाऊ भाऊ आपल्या संसाराला लागले होते सगळ्यांचं म्हणजे. आणि मला 2 मुली आहेत. मुली लहान होत्या मात्र, एक 9वीत आणि एक 11वीत होती. आता मला मात्र घाबरली मी, कारण मला पैसे कमवण्याची अक्कल तर काहीच नव्हती, कारण पैसे मी कधी कमवलेच नव्हते. मला सगळ्या गोष्टी आयत्या घरीच मिळत होत्या ना बसल्या जागीच. तर तशा पद्धतीने मी आता घाबरले की आता करायचं कसं, काय करायचं, कसं चालवायचं. पण दुसरी अजून एक त्याच्यावर भयानक घटना माझ्या लाईफमध्ये झाली, की माझ्याच नातेवाईकांनी मला पैशांच्या बाबतीत फसवलं, कारण मला पैशांचा अनुभवच नव्हता. आणि जे माझ्या नवऱ्याने करोडो कमवलेले होते प्रॉपर्टीच्या याच्यातून, त्यांनी आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांचे प्लॉट्स, प्रॉपर्टी हीच त्यांची पैसा प्रॉपर्टी होती, संपत्ती होती. त्याच्यातूनच काहीतरी असं त्यांनी काय फसवलं मला. आणि पूर्ण माझे प्लॉट्स किंवा जे काही संपत्ती होती पूर्ण हडप केली. तर झिरो नाही तर मायनस मध्ये, म्हणजे 40 लाखाचं कर्ज झालं होतं. जिथे मला 1 लाख मला माहिती नव्हतं, तिथे माझ्यावर 40 लाखाचं कर्ज, म्हणजे मायनस मध्ये कसं करायचं काय माहिती नाही. माझी मुलगी तोपर्यंत हे 2-4 वर्ष लागले ह्या सगळ्या गोष्टी व्हायला. आणि तोपर्यंत माझी मुलगी MBA ला पोहोचली. तिचे 40,000 रुपये सुद्धा मला भरायला जो पैसे नव्हते, त्याच्यामुळे तिचं ते शिक्षण मी करू शकले नाही. आणि तशा पद्धतीने माझ्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये रेकी आली, किंवा म्हणजे मी त्याच्यावर वर्क करायला लागले. पण नुसतं रेकी शिकूनही मला विश्वास बसत नव्हतं. माझं ते एक होतं, कारण मी आज जे मी तुम्हाला शिकवते ना सायंटिफिक पद्धतीने, माझा हा जेव्हा भर असतो माझ्या शब्दांवर, त्याच्या मागे माझे स्वतःचे अनुभव आहेत. कारण मला स्वतःला जोपर्यंत पूर्ण पटलं नाही तोपर्यंत मी त्याचा उपयोग प्रॉपर करू शकले नाही. म्हणून मला ते सायंटिफिकली म्हणजे आपल्याला पटलं पाहिजे, आतमध्ये ते भिनलं पाहिजे, तेव्हा तुम्ही त्याला प्रदर्शित करू शकता व्यवस्थित पद्धतीने. आणि तेव्हा तुमच्या समोर ती गोष्ट घटित होते. तर अशा पद्धतीने मला ते 2-4 वर्ष असंच गेले. पण
मी खूप डिप्रेशनमध्ये आणि काय करायचं समजत नव्हतं. अशा वेळेस मला काही कोर्सेस मिळाले जे सायंटिफिकली लँडमार्क फोरम आहे, NLP आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, म्हणजे आपलं कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, आपले विचार कसे असतात, आपले भावना कसं असतं, आपल्याला म्हणजे आतमधून बघायला मी शिकले. आणि ते रेखीमध्ये उपयोग करून म्हणजे सायन्स आणि आध्यात्मिकता दोघांना मर्ज करून मी पुढचं पाऊल उचलत गेले. आणि खरंच 2 वर्षामध्ये मी माझी परिस्थिती पूर्ण बदलली. आणि आज माझी मुलगी, ज्या मुलीला मी MBA ला पैसे नाही भरू शकले 40,000 रुपये, तिच्यासाठी 40 लाख रुपये लावून मी तिला कॅनडाला एज्युकेशनला पाठवलं. तिथे एज्युकेशन केलं, आज कॅनडाला ती जॉब करते आहे. आणि त्याच्यानंतर मी करोड रुपये कमवायला शिकले. म्हणजे ती समज झाली मला. आणि ते कुठे खूप मला मेहनत नाही, अंग मेहनत नाही, तर माइंडसेटने. आपलं माइंडसेट बदलवायचं, तुमचं जग बदलतं. म्हणून मी आज तुम्हाला एक कोर्स देणार आहे, सांगणार आहे, जो की मागाल ते मिळेल रेखीच्या मार्फत. रेखी एक असं टूल आहे, है ना. तुम्ही जे मागाल त्या रस्त्याने तुम्हाला फक्त रस्ता सांगायचा आहे, करायचा आहे, आणि तुम्हाला मिळतं. फक्त विश्वास आणि श्रद्धा आणि सरेंडर, विलीन करता आलं पाहिजे तुमच्या समस्या. विलीन करणार म्हणजे देऊन देणं त्या भगवंताला, त्या सोर्सला, त्या नेचरला. तर आपण तेच बघत असतो की म्हणतो, पण आपण देत नाही, किंवा कधी होईल याचं उत्तर, कधी मिळेल, असं तर झालं नाही, मी खूप रेकी दिली, मी खूप असं झालं, असं म्हणतात लोक, आणि त्याला कट करत राहतात किंवा रजिस्ट करत राहतात. तर ही सगळी कला तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहे. तर मी आता तुम्हाला पुढचं सांगते की हे रेकी विद्या आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती ही देतात कशी. म्हणजे तर ही जशी आपल्या शरीरामधून म्हणजे आपल्याला मिळते ब्रह्मांडामधून, आपण आपल्या शरीरातून, आपल्या हातातून, आपल्या डोळ्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या स्पर्शातून ही रेकी विद्या म्हणा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती वाहत असते सतत, 24/7, 24/7, है ना, असं म्हणतो. म्हणजे जन्मल्यापासून तर मरेपर्यंत. पण त्याचा प्रॉपर आपल्या विचारांच्या सोबत जेव्हा आपण दुसऱ्यांना रेकी देतो, स्वतःला रेकी देतो, तर त्याचा फायदा 100% होतो. आता हा कसा होतो याचं मी तुम्हाला थोडंसं सायंटिफिकली समजून सांगते. ते नीट समजून घ्या, ठीक आहे. आणि कोणती गोष्ट नाही समजली तर ते पॉइंट लिहून ठेवा. मी नक्की तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल. ओके. तर आता पुढचं मी सांगते तुम्हाला की ही विद्या, ही जी रेकी शक्ती आहे, ही आपल्या शरीरातून वाहते कशी. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चारही बाजूने ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती आहे. जसं मासा समुद्रामध्ये राहतो, त्याच्या चारही बाजूने पाणी आहे, त्याच्या शरीराच्या आतमध्येही पाणी आहे, त्याच्या शरीराच्या बाहेरही पाणी आहे. त्याच्यासाठी त्याची ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे पाणी. पाण्याच्या बाहेर काढलं की तो फडफडून मरेल. तसंच आपली शक्ती म्हणजे ही सगळी वातावरणामध्ये, ते वातावरणामध्ये सगळी एनर्जी आहे. आणि ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये एंटर करत असते. तर ह्या एंटर करायला दरवाजे असतात, त्याला आपण चक्र म्हणतो, है ना. चक्र सिस्टीम असते. जसं आता आपला फ्लॅट असेल, 2 बेडरूमचा फ्लॅट आहे, तर आपला मेन एंट्रन्स कोणता, तो दरवाजा असतो. बाथरूमचा दरवाजा वेगळा, बेडरूमचा दरवाजा वेगळा, किचनचा वेगळा, बाल्कनीचे वेगळे. आणि प्रत्येक दरवाजाचे काम वेगळे वेगळे असतात. आता बाहेर बाथरूमच्या दरवाजातून पाहुणे आतमध्ये नाही येणार, हो ना. बाथरूमच्या दरवाजामध्ये आपल्याला आंघोळच करायला जावं लागेल, टॉयलेटच्या दरवाजामध्ये टॉयलेटसाठीच जावं लागेल. तर अशा पद्धतीने हे चक्र म्हणजे दरवाजे आहेत, जे आपल्या एनर्जी, हा ब्रह्मांडामधून ही एनर्जी आपण ग्रॅब करतो, म्हणजे आतमध्ये एंट्रीज देतात. तर त्या प्रत्येक दरवाज्यातून कोणत्या भावना किंवा कोणते विचार किंवा कोणती एनर्जी आपल्या शरीरामध्ये येईल ते ठरलेलं असतं. म्हणून त्या प्रत्येक चक्राला नावं दिलेले आहेत. जसं मेन दरवाजा, किचनचा दरवाजा, बाल्कनीचा दरवाजा, टॉयलेटचा दरवाजा, असं जे म्हणतो ना, तसे आपल्या शरीरामध्ये हे चक्र सिस्टीम म्हणजे दरवाजे आहेत एनर्जीचे. तर आपण हे 7 चक्र मेन आहेत आपल्या याच्यामध्ये. तर आपण त्याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती घेऊया. तर पहिला चक्र आहे सहस्त्रार चक्र, जो इथे असतो आपला मेंदूच्या जागी. आता इथून आपण कोणती एनर्जी घेतो ह्या ब्रह्मांडामधून, तर इथे असते स्वीकारण्याची एनर्जी. स्वीकार म्हणजे जेही आपल्याला मिळालं आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला आपले आई वडील मिळाले, आपले भाऊ बहीण मिळाले, आपला नवरा बायको किंवा मुलं, किंवा मग जे शेजारी पाजारी किंवा जे कोणी आता तुमच्या सहवासात येतात, शत्रू मित्र, इव्हन तुम्हाला लुबाडणारे, तुम्हाला तुमचं भलं करणारे लोक सुद्धा इथूनच एंट्री करतात. तर हे तुमचे काहीतरी कर्म असतात, काहीतरी जुने ओळख असते, आणि ते आपली क्रिया करायला इथे आलेले असतात.
तर ही जेव्हा तुम्हाला समज येते किंवा समजतं तेव्हा तुम्ही प्रज्ञावान बनता. प्रज्ञावान म्हणजे एक ज्ञान निर्माण होतं की जेव्हा तुम्ही स्वीकारायची भूमिका निर्माण करता. म्हणजे हे माझ्यासोबतच का, हे मलाच का असं झालं, माझेच आई वडील असे का, माझ्या आई वडिलांनी का बरं पैसा नाही कमवून ठेवला, मला असंच का शिकवलं, माझे मुलं मला त्रास देतात, माझा नवरा असा, माझा बायको तसं. हे जे आपण रजिस्ट करतो त्यांचे सहस्त्रार चक्र ओपन नसतं, बंद असतं. आणि बंद असल्यामुळे काय होतं, ते रजिस्ट म्हणजे मग तिथेच आपले आजार पण चालू होतात. तिथे आपले म्हणजे आपल्यामध्ये कसं स्वतःबद्दलची जागृती येत नाही, स्वतःला आपण रिस्पॉन्सिबल ठरवत नाही है ना, इतरांना देतो. आणि जो इतरांना रिस्पॉन्सिबल ठरवतो तो कमजोर व्यक्ती असतो. याच्यामुळे माझं असं झालं, त्याच्यामुळे असं माझं झालं, नाही. जे काही आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे आणि ती बदलण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, असं जेव्हा म्हणतो तेव्हा स्वतःबद्दलची आपल्याला जागृती निर्माण होते. म्हणजे मी कोण आहे, मला आता काय करायला पाहिजे. आणि जेव्हा स्वतःची जागृती झाली तेव्हा दुसऱ्यांना पण समजतो. आणि दुसऱ्यांना समजलं तर आपली भावना दयाळू व्यक्तिमत्व बनतं. आणि हे सगळं चक्र ओपन करण्यासाठी ही रेकी शक्ती म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती आपल्याला काम करत असते, मदत करत असते. फक्त आपल्या विचारांना आणि भावनांना आपल्याला बदलायचं असते. तर आज्ञाचक्र, दुसरा चक्र म्हणजे जे डोळ्यांच्या मध्ये जिथे आपण बिंदी लावतो, तर इथे काय असतं, तर इथे तुम्हाला इंट्युटिव्ह होतं म्हणजे अंतर्ज्ञान तुमचं थर्ड आय ओपन करतो म्हणतो ना आपण, ओपन झालो म्हणजे आपण कशासाठी या धर्तीवर आलो, उद्देश आपला जागृत होतो. जसं मी तुम्हाला माझं उद्देश सांगितलं की मला जे समजलं ते गोष्टी स्पिरिच्युअलिटी ही सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला समजून सांगायचं, लोकांना समजून सांगायचं. जे कारण कारण त्याच्या मागे पण हे आहे की लोक माझ्या जीवनामध्ये जो आनंद समृद्धी आली ती मी इतर लोकांना मदत करू, त्यांच्या जीवनामध्ये आनंद समृद्धी येऊ. तर अशा पद्धतीने आपण जो उद्देश जागृत करून जगतो तर तसा स्वतःलाही समजतो तर दुसऱ्यांनाही समजतो. जे आनंद मला मिळाला तो मी लोकांना पण आनंद मिळवू इच्छिते, देऊ इच्छिते. तर अशा पद्धतीने त्यांचा हा ओपन म्हणजे त्यांना समज आली, त्यांचं आज्ञाचक्र ओपन झालं असं म्हणतो आपण, म्हणजे तो दरवाजा ओपन आहे. विशुद्ध चक्र म्हणजे हा गळ्याच्या जवळ असतो, जिथून आपण बोलतो. तर एक विचारांनी बोलतो आणि एक मी जसं बोलते तसं बोलतो, आपण व्हर्बली बोलतो है ना. पण ह्या बोलण्याने काय होतं की आपण स्वतःला एक्सप्रेस करतोय, माझ्या भावना मी बोलून शब्दाने किंवा स्वरांनी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी असते. आणि जे सत्य बोलतात, प्रॉपरली बोलतात किंवा काहीतरी देण्याच्या भावनेने बोलतात, तर ते त्यांचा हा विशुद्ध चक्र जागृत असतो. जे शिवीगाळ करतात किंवा बोलू शकत नाही, कोणाकोणाला स्टेजवर डेअरिंग नसते, आज तुम्ही कुठे आहात, कसे आहात, पण मी मस्त बोलून आली, अगदी अशा पद्धतीने बोलते की जसं काही तुम्ही आपली खूप दिवसांची ओळख आहे है ना. आणि ते संबंध क्रिएशन करते मी. तर ही क्रिएटिव्हिटी ज्यांची असते त्यांचे विशुद्ध चक्र ओपन आहे असं म्हणतो. आणि ते लोक ह्या जगामध्ये क्रिएटिव्हिटीने बरंच काही करू शकतात. अनाहत चक्र आपल्या हार्ट चक्राजवळ असतं, म्हणजे हार्ट जवळ असतं. तर हार्ट म्हणजे आपण म्हणतो प्रेम असतं तिथे. तर हार्ट म्हणजे प्रेम करणारा, माफ करणारा, माफी मागणारा, क्षमा करणारा, म्हणजे गुड वाईब्स देणारा, म्हणजे चांगल्या भावना देणारा, आशीर्वाद देणारा, कॉन्ट्रीब्युशन करणारा है ना, पसरवणारा म्हणजे चांगल्या भावना पसरवणारा असा व्यक्तिमत्व असतं. तर इथे जेव्हा हे तुमचं हा हार्ट चक्र जागृत होतो तर तिथे तुम्हाला म्हणजे रेकी जरूर मदत करते. म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीच तुम्हाला हे चक्र ओपन करायला मदत करत असते. फक्त तिला जागृत करावं लागतं की तिला दिशा द्यावं लागते की कोणत्या दिशेने आपल्याला ही ऊर्जा न्यायची आहे. आणि ती दिशा म्हणजे आपल्या भावना आणि आपल्या विचार. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मी काय म्हणते, समजून घ्या. जसं फ्लॅटमध्ये येताना माझी भावना असेल की मला टॉयलेटला जायचंय, बाथरूमला जायचं, तर मी बरोबर त्याच दरवाजातून जाईल. मला किचनमध्ये आता काहीतरी खायला देतात तर मी किचनच्याच दरवाजातून जाईल. मला काहीतरी काम करायचं मी बाल्कनीच्या दरवाजातून जाईल है ना. तशा पद्धतीने मला जेव्हा माझं समजतं की मला प्रेम द्यायचंय, मला माफ करायचंय, मला माफी मागायचंय, तर बरोबर मी माझ्या अनाहत चक्रामधूनच मी माझ्या भावना व्यक्त करणार. आणि ती भावना व्यक्त करणार म्हणजे ती प्राणशक्ती माझी अनाहत चक्रामधून जाईल, ती वाहेल. आणि ती बरोबर ज्यांच्याबद्दल मला प्रेम आहे किंवा ज्या स्थितीबद्दल प्रेम आहे, ज्या परिस्थितीबद्दल मला प्रेम आहे, ती परिस्थिती प्रेमपूर्वक होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने ती एनर्जी वाहत राहते आपल्या अवतीभोवती आणि आपणही आपलं व्यक्तिमत्व पण तसं बनतं. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे इथे असतं अप्रिशिएशन, म्हणजे आदर स्वतःसाठी आणि इतरांसाठी.
आपण इतरांसाठी तर करून घेतो साधारण लोक, पण स्वतःसाठीच असं वाटतं की मी नाही हो, माझं काय, मी असंच असं वगैरे किती सहज म्हणतो ना. पण नाही, स्वतःचा पण आदर करा. आत्मविश्वास असतो इथे. प्रश्न निर्माण नाही तर प्रश्न कसे सोडवले जातील आपले, का का किंवा असे प्रश्न विचारतो आपण, तेव्हा तेव्हा हा मणिपूर चक्र तुमचा जागृत होतो आणि तुम्हाला दिशा मिळते त्या प्रश्नांची. इथे शांतता, अखंडता एक्सप्रेस करणारी ह्या सगळ्या भावना इथून एक्सप्रेस होतात. म्हणजे ह्या भावनांचे दरवाजे आहेत असं म्हणतात तरी चालेल. त्याच्यानंतर आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे हा मस्त खेळकर असतो इथे स्वभाव, किंवा चंचल आणि बॅलेन्स्ड असतो. तर इथे म्हणजे ज्यांच्या स्वाधिष्ठान चक्र जागृत आहे त्यांना माहिती आहे की ह्या जगामध्ये सुख आणि दुःख आहे. पण आपल्याला दुःखाकडून सुखाकडे जायला आपल्याला माहिती आहे, ते रस्ते माहिती आहेत, आणि ते रस्ते आपण आपल्या लाईफमध्ये म्हणजे आणायला पाहिजे है ना. तेव्हा कुठे तुम्हाला दुःखातून मुक्ती आहे, हे तुमच्या हातामध्येच आहे. हे जेव्हा त्यांना कळतं, त्यांचं स्वाधिष्ठान चक्र ओपन होतं, म्हणजे जागृत असतो असं ते म्हणतो. आणि एक म्हणजे फुलफिलमेंट म्हणा, पॅशनेट असतात, फ्रेंडली लोक असतात हे. आणि मूलाधार चक्र हा सगळ्यात महत्वाचा म्हणा, जसं स्वीकारण्याचा म्हणजे सहस्त्रार चक्र आणि मूलाधार चक्र, हे दोन चक्र फार महत्वाचे. एक तर जे मिळतं तुम्हाला ते स्वीकार करा, आणि हे जे 5 चक्र आहेत हे आपण धर्तीवर आपल्या ऍक्शननी बदलवतो. पण हे जसं आहे तसं आहेच. मूलाधार चक्र म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जेवढं काही मिळालं, जे काही आहे, धनसंपत्ती, रिलेशन, स्वास्थ्य, जे काही आहे ते, एक दिवस तर आपण सगळेजण मरणार आहोत. तर मरणार तर आपण हे काही घेऊन जाणार नाही. जितकं काही ते कमवून ठेवलं आपण, हे काहीच घेऊन जाणार नाही. तर काय घेऊन जायचंय? तर घेऊन काहीच नाही जायचंय. जी एनर्जी आपण कमवली, म्हणजे जी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपली वागणूक, आपला स्वभाव, जे काही इथे कमवलं आहे, जे लोक जोडले आहे, जे प्रेम कमवलेलं आहे, ते सुद्धा इथेच सोडून जायचंय. आणि ह्या धर्तीवरच आपण जेव्हा हे प्रेम सोडू, तर परत समजा जन्म आला झालं, कारण एनर्जी आहे आपण सर्व. एनर्जी ही कधीच डिस्ट्रॉय होत नाही, तर ती वेगळा फॉर्म घेते. ह्या फिजिक्सच्या नियमानुसार जेव्हा आपण परत फॉर्म, एनर्जीच्या रूपात परत फॉर्म घेऊन येतो इथे, तर इथे आपल्याला सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी जी आपण इथे सोडली होती जाताना, त्याच एनर्जीमध्ये आपण विलीन होतो, एकरूप होतो, आणि परत नवीन जन्म तयार होतो. तर असं सुंदर हे आहे, आणि अगदी सायंटिफिकली आहे. हे काही म्हणजे मी मी स्वतः काही असं शोध लावलेला नाहीये. मी पण ह्या गोष्टीचा अभ्यास केलाय, अनुभूती घेतलेली आहे, आणि मग तुम्हाला मी ह्या गोष्टी इतक्या सहजतेने मी सांगू शकते. आणि माझ्यावर जेव्हा विश्वास बसला, किंवा मी जेव्हा त्याला माझ्या लाईफमध्ये अनुसरली, तर तेव्हा माझ्या जीवनामध्ये हा बदल झाला. तर बदल हा ऑटोमॅटिक होत नाही. तर आपल्याला कोणीतरी आपल्या लाईफमध्ये गुरु पाहिजे असतं, कोणी आपल्याला मार्गदर्शक असतो. पण शेवटी करावं ऍक्शन आपल्यालाच लागतं. आपल्याला आपलं जीवन आपल्याला स्वतःच बदलावं लागतं. मी जरी तुम्हाला जीव तोडून समजवण्याचा प्रयत्न करेन, सांगेल, समजवेल, 10दा सांगेल, तुमच्याकडनं करवून घेईल, पण ते तोपर्यंत बदलणार नाही जीवन, जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलणार नाही. हे मात्र अगदी खरं आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला मात्र दिशा मिळाली पाहिजे, म्हणून आपल्याला त्यालाच आपण म्हणजे गुरु असं म्हणतो, की जो दिशा दाखवतो. आणि टीचर्स आणि गुरुमध्ये हाच फरक असतो, की टीचर्स म्हणजे शाळेमध्ये एक ठराविक कोर्स शिकवतो, की 5वीतला कोर्स, 6वीतला कोर्स, 10वीतला कोर्स. गुरु म्हणजे काय असतं, आपल्या जीवनातले अनुभव तुम्हाला सांगतो आणि तो मार्ग देतो जीवनाचा, आध्यात्मिक, म्हणून त्याला गुरु म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला मूलाधार चक्र जागृत होईपर्यंत पूर्ण रेकी शिकायची असते. तर रेकी शिकताना पहिल्या डिग्री, मी सांगेलच 3 डिग्री असतात, 5 डिग्री असतात, त्याच्यामध्ये ग्रँड मास्टर पर्यंतच बनायचं, पूर्ण शिकायचं, तर कम्प्लीट शिकायचं. अर्धवट करून काय होतं की रेकी बदनाम होते, अरे कुछ नाही होता, असं टाईपचं आपण बोलतो. पण त्याच्यातलं डिटेल आपण शिकत नाही, आणि आपलं जीवन आपण बदलत नाही. तर शिकायचं तर पूर्ण शिकायचं. तर पहिल्या डिग्रीमध्ये तुम्हाला हे 4 चक्र ओपन होतात. दुसऱ्या डिग्रीमध्ये हे 2 चक्र म्हणजे मणिपूर आणि स्वाधिष्ठान चक्र, आणि तिसऱ्या डिग्रीमध्ये मूलाधार चक्र ओपन होतो. आणि मूलाधार म्हणजे हा धर्तीवर राहणार आहे, आणि ह्या धर्तीवर सगळ्यात मेन आहे फायनान्स. फायनान्सनीच आपण म्हणजे एकमेकांना देणं घेणं करतो की नाही, तर तो फायनान्सचं चक्र आपला ओपन झाला पाहिजे. धर्तीवर राहण्याचं म्हणजे चक्र ओपन झालं पाहिजे. म्हणून कमीत कमी 3 डिग्री पर्यंत शिकणं खूप गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने रेकी आपल्याला मदत करत असते. तरी मी आणखी एक तुम्हाला सांगते काही गोष्टी, की रेकी आपल्या जीवनामध्ये कशी काम करते. रेकी जीवनामध्ये आनंद आणणारी एक ब्रह्मांडी ऊर्जा आहे.
खरंच आता ज्या पिक्चर मध्ये दाखवलेल्या हात वर करून ती स्त्री अशी करते, तुम्ही पण करून बघा. आकाशाकडे बघून आपण कधी असं म्हणतो का की "हे भगवंता खूप झालं दुःख, सुख आता दुःख दे"? कधीच नाही म्हणत. हात वर केले किंवा आकाशाकडे पाहिलं, सूर्य चंद्र तारे पाहिलं तर आपण सुखच मागतो. तर ही जे सुख मागतो म्हणजेच काय, त्या ऊर्जेलाच आपण सुखाची भावना मागतो आहे. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आनंद देणारीच ऊर्जा आहे. आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे आपल्या अंतःकरणात जागृती येऊन जीवन स्पष्ट होते. तर आपण जिथे इथे आलोय कशासाठी, काय ध्येय आहे, काय पर्पज आहे, हे समजायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या ध्येयाने आलेला आहे आणि ज्याचं ध्येय जागृत नाही आहे त्यांचं जीवन अगदी व्यर्थ आहे. उगाच सकाळ होतं, जागायचं, रात्र होत आली, मुलं झाले, असं झालं, हे कंप्लेंट 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 करून आपण आयुष्य असं बेकार घालवतो. पण ध्येयाने जीवन जगणं एक वेगळंच मजा येते आयुष्यामध्ये. तर एकीमुळे असं ध्येय जागृत होतो आपला आणि आपण स्वतःवर, इतरांवर प्रेम करायला लागतो. आपल्या लोकांमध्ये आपल्यासाठी आदर निर्माण होतो. ह्या गोष्टीचं तर मी तुम्हाला माझ्या स्वतःचं उदाहरण सांगेन, की मी खरंच सांगते, की मी एक सिंपल हाऊसवाईफ होते, की जिथे मी एका भाजीवाल्याशी म्हणा किंवा किराणा घ्यायला मी जात नव्हती किंवा मला मजुराशी बोलायला सुद्धा हिंमत नव्हती. पण आज मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती लोक सत्कार करतात, किती लोक, मी तुम्हाला याचे व्हिडिओज पण पाठवेन, गुरुपौर्णिमेचं लोक हे करतात आणि मोठे मोठे लोक असतात जे एज्युकेटेड लोक, ही खूप मोठी मानाची गोष्ट आहे. आणि स्वतःलाच म्हणजे विश्वास बसत नाही की असंही काही होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्यासाठी लोकांमध्ये आदर निर्माण नक्की होतो. पण आपल्याला इमानदारीने ह्या गोष्टी करायला पाहिजे बस. रेकीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होते. सांधेदुखीपासून तर शरीराच्या मोठ्या वेदनांपर्यंत रेकी प्रभाव येते. अक्षरशः कॅन्सर सारखे केस स्टडीज आहेत माझ्याकडे. तर म्हणजे आपण हे नाही म्हणू शकत, लिमिटेशन्स आहेत की ज्यांना काही मृत्यू असेल तर मृत्यू नाही हे करू शकत, किंवा कोणाचा हात पाय तुटलेले तर त्यांना परत दुसरा हात पाय तोडून द्या, किंवा किडनी खराब झाली तर दुसरी किडनी लावून द्या, असं टाईपचं नाही होत. आपण नेचरच्या विरोधात नाही जाऊ शकत, पण त्याला हील मात्र जरूर करू शकतो, वेदना कमी करू शकतो. आपण आपल्या आतल्या भावना आणि पारदर्शकता पाहून योग्य ते निर्णय घेण्याची आपली ताकद, क्षमता वाढते. रेकीमुळे आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. हायर सेल्फ म्हणजे काय होतं, की जसे मी तुमच्याशी आता बोलते आहे पण मी शरीराने बोलते, पण तरी पण मी माझी ही नंदिनी इथे मी बाजूला होऊन मी स्वतःला बघते की मी तुमच्याशी काय बोलते, मी कितपत सत्य बोलते, मी खरंच माझे अनुभव सांगते ते खरं आहेत का, की मी पैशासाठी म्हणा किंवा प्रोफेशन म्हणून मी खोटं बोलते. ह्या गोष्टीची जाणीव मला स्वतःला आहे. आणि समजा मी जर असं करेल तर मला त्याचा रिझल्ट कसा मिळेल, काय मिळेल, ह्याची सुद्धा मला पूर्ण जाणीव आहे. म्हणजे मी माझ्या हायर सेल्फशी कनेक्ट आहे आणि तो जो मी जे काही तुमच्याशी बोलते तो माझा हायर सेल्फ करवून घेतो आहे. म्हणजे मी त्याला निमित्त पण त्यालाच बनवलं, म्हणजे शरीर मला निमित्त दिलेलं आहे, किंवा आज जे मी शब्द बोलते आहे किंवा जे बोलते आहे तुमच्याशी हे निमित्ताने बोलते आहे, होत आहे. तर पूर्णपणे मी माझ्याकडे हे घेत नाही, किंवा मी चुकीचं काम करते की खरं काम करते, याचा मला पूर्ण मी स्वतःशी बोलू शकते, म्हणजे मी कनेक्ट आहे स्वतःला. रेकी नेहमीच आपले स्वतः समर्पण करते आणि आपले मन, शरीर आध्यात्मिक सामर्थ्याने भरते. कधी कधी आपल्याला असं वाटतं की रेकी काम करत नाही, असं वाटतं अरे किती उशीर लावतात आहे, किती, मला एवढे वर्ष झाले. आता मॅडमनी जसं पूर्ण वर्षभर रेकी दिली आपल्या मुलीसाठी, तेव्हा कुठे ते तिची फिट गेली. तर अशा वेळ, आणि किंवा कधी कधी आता आम्ही काही काही लोकांसाठी लग्नासाठी वगैरे रेकी दिली. एक मुलगी आली होती, मला तो मुलगा आवडतो, हे करतो वगैरे, 6 महिने आम्ही रेकी दिली, नाही झालं लग्न. पण नंतर 2 वर्षानंतर जेव्हा तिचं लग्न वेगळीकडे झालं, त्याचं लग्न वेगळी झालं, तेव्हा समजलं की बरं झालं त्या मुलाशी लग्न केलं नाही, झालं नाही. कारण याचे काही प्रॉब्लेम्स होते, त्याचे काही वेगळे प्रॉब्लेम्स होते, तर ते जमलंच नसतं. तर अशा पद्धतीने तुमचं काम करून किंवा न करून रेकी नेहमीच समर्थन करते. कारण आपण इतके साधारण लोक आहोत, ह्युमन बिंग, की आपल्याला भिंतीच्या पलीकडे दिसत नाही. तर इथे लोकांच्या मनातलं काय दिसणार आहे आपल्याला, आणि कोण कुठे काय करतंय ते कसं दिसणार आहे आपल्याला. पण रेकी शक्ती ही ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती आहे. हिला भिंत किंवा काही काही आड येत नाही. ही कसंही कुठूनही काही कामं करेल. फक्त आपल्या मनातले विचार आणि भावना मात्र सत्य पाहिजेत. तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते त्याच्याबद्दलचं तुम्ही ठाम पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला कोर्समध्ये हळूहळू सगळं शिकायला मिळतं, पूर्ण ग्रँड मास्टर पर्यंत. ठीक आहे.
तर रेकी शिकून आपण आपले तर दुःख दूर करतोच, आपले शारीरिक मानसिक वेदना दूर करतोच, पण इतरांच्या पण जीवनामध्ये आनंद, प्रेम, खुशी आणण्याचं माध्यम बनू शकतो. अजून काय पाहिजे ना आपल्याला, कोणाचे आशीर्वाद मिळाले तर, है ना? रेकी आपली मनोकामना पूर्ण करते. रेकी स्पर्धेत हौसला वाढवते. रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. रेकी पशु पक्षी वनस्पतीला अत्यंत उपयुक्त असे ठरते. आपण मनुष्य सायन्सच्या मागे लागतोय म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीला आपल्याला पुरावा पुरावा पाहिजे असतो. पण प्राणी आणि वनस्पतीला मात्र नाही समजत, ते निसर्गाच्याच याच्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांना ती भावना खूप लवकर अटॅच्ड होते आणि त्याच्यावर त्यांना परिणाम लवकर होतो. रेकी मन शांत करून सदा हलकेपणाचा एहसास देते. रेकी घर परिवारात मान सन्मान मिळवून देते. घर परिवारात कशाला, समाजात. माझा तर अनुभव मान सन्मान म्हणजे पूर्ण समाजामध्ये, की जे मी कधी विचारही केला नव्हता. तर अशा पद्धतीने म्हणजे मिळालं आपल्याला. रेकी सुरक्षा कवच आहे. जसं आपलं घराला आपण कुलूप लावून बाहेर गावी जातो, किंवा घरात मुली राहतात, किंवा मुलं मुली आपले उशिरा बाहेर गेले तर सुरक्षितता यावं, किंवा चोरी चकाटी होऊ नये. तर तुम्ही रेल्वेनी प्रवास करता, तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलरनी प्रवास करता, तिथे तुम्ही सुरक्षा कवच देऊ शकता. आजारी लोकांना देऊ शकता, किंवा छोटे मुलं घरात असतात, अशा कुठल्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही रेकी सुरक्षा कवच देऊ शकता. रेकीमुळे आपली मानसिक शक्ती जागृत होते. थर्ड आय चक्र म्हणजे स्वतःच दुःख वेदना समजतात, तसंच दुसऱ्यांचेही तुम्हाला समजलं जातं. त्याला म्हणतात मानसिक शक्ती. हे काही जादूटोना नाहीये बरं का, मानसिक शक्ती जागृत होते म्हणजे. तर रेकीमुळे आपण दूर असलेल्या आपल्या लोकांना शारीरिक किंवा मानसिक लाभ पोहोचू शकतो. तर जरुरी नाही आहे की जवळचेच लोक आपले त्यांना हात स्पर्श चिकित्सा म्हणतात तर स्पर्शानेच दिलं पाहिजे. तर एनर्जी अशी आहे, हिला ना डिस्टन्स ना तुमचे जात भेद ना स्त्री पुरुष देश बिश काही भाषा काही काही नाही अडवत. तुम्ही इथे त्यांचं नाव घेतलं, तिथे ती त्यांना रेकी पोहोचते, ती एनर्जी पोहोचते. इतकी स्पीड आहे, ते स्पीडला कोणीच आज मोजू शकत नाही. रेकी म्हणजेच एनर्जीच्या. तर बिलकुल तुम्हाला मी आता प्रश्न विचारणार आहे की सर्वांनाच अशा जादुई शक्तीचा आनंद घ्यायला, आपल्या जीवनामध्ये आनंद घ्यायला आवडेल ना? तर बिलकुल सगळ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ऐकलं आणि त्यांना पटलं, नक्कीच सगळ्यांनी मला येस टाईप म्हणून पाठवा. तर मला ते समजतं की तुम्ही इंटरेस्टेड आहात किंवा तुम्हाला आवडली ही गोष्ट. ठीक आहे. आपली ऊर्जा जागृत होते तेव्हा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो, है ना? शारीरिक मानसिक भौतिक आणि आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलतं. अशी ही रेकी विद्या पूर्णपणे शिकून ग्रँड मास्टर पर्यंत शिकायला तुम्ही तयार आहात का? येस, खूप छान सगळेजण रिप्लाय देत आहेत. बस वाव, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, तुम्ही जागृत आहात हे यावरून दिसतंय. बऱ्याच जणांनी येस लिहिलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला रिप्लाय देत आहात आणि इतक्या इंटरेस्टली बघत आहात. आता मी तुम्हाला याच्या पुढचं एक सांगू इच्छिते की तुम्ही कसं काय या कोर्समध्ये येऊ शकाल. येस, तर मी याच्यासाठी तुम्हाला एक पहिल्यांदा आता बघा, सध्याचं कसं एक मी तुम्हाला सोबत समोर बोलते की आजकाल जसं म्हणजे बरेचसे लोक बोलतात की आजकाल पैशासाठी म्हणून सगळेजण करतात आहे, काहीतरी शिकवतात आहे आणि काहीतरी प्रोफेशनली खूप कोर्सेस येतात, तुम्हालाही दिसत असतील. आणि लोकांचं मत असं झालेलं आहे की आज फ्री म्हणतात, मग उद्या पैसे मागतात, हे सगळं. पण ऍक्च्युली हा व्यवहार असतो, हा आपण याच्यामध्ये बसतो. येस, हा. तर आपण म्हणजे संसारामध्ये आज जसं तुम्हाला खायला प्यायला किंवा जे लागतं तसं मला पण लागतं, हा एक प्रोफेशन आहे, हे जरूर आहे. पण हे इमानदारीचं प्रोफेशन आहे. तुम्ही पण काहीतरी प्रोफेशन करत असाल, है ना? कोणी नोकरी करतंय, कोणाचा बिझनेस आहे, तर कोणी काहीतरी करतंय. प्रत्येक जण हा जो पैसा येतो, ही जी एनर्जी आहे पैसा, ही आपण देवाणघेवाण करतोय. तर कोणीतरी काहीतरी शिकवून, कोणीतरी काहीतरी देऊन, कोणी काहीतरी देऊन विकून असा हा बिझनेस करतो. पण इमानदारीने दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्या व्हॅल्यूज पोहोचल्या पाहिजे. बिलकुल हार्ट पासून दिलं पाहिजे इमानदारीने. हे काम मात्र सगळ्यांनी करायला पाहिजेच, नक्कीच. तर याच्यामध्ये तुम्ही बिलकुल अगदी म्हणजे मनापासून अगदी तयार राहा, अगदी म्हणजे करायला. तर मी तुम्हाला कितपत देऊ शकते किंवा काय नाही तुमच्या नजरेमध्ये, मी कितपत म्हणजे यश म्हणजे तुम्हाला काय म्हणतो त्याला आपण देऊ शकते, तुम्हालाच निहाळायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी म्हणून एक मी छोटासा कोर्स पहिल्यांदा आणलेला आहे
तो फक्त आता आहे, हा, त्या छोट्याशा कोर्सचं मी नाव दिलेलं आहे मागाल ते मिळेल. याचा म्हणजे मागाल ते मिळेल म्हणजे रेकीच्या मार्फत. ठीक आहे. हा, तर रेकीच्या मार्फत रेकी म्हणजे यूज करून तुम्ही कसं काय तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. तर त्याचं एक आपण म्हणतो ना की जसं पिक्चर बघताना आधी आपण ट्रेलर ट्रेलर जसं बघतो तशा टाईपचे हे ट्रेलरही म्हटलं तरी चालेल, अख्खा पूर्ण ग्रँड मास्टरचं. तर तुम्हाला त्याच्यानंतर पटलं तर मग तुम्ही पुढच्या कोर्समध्ये येऊ शकता. तर मागाल ते मिळेल हा याचा ओरिजिनल कोर्स तर 3 दिवसाचा आहे आणि याचा तसं आहे ते म्हणायला 2,000 रुपये, पण 2,000 रुपये नाही घेणार. तर 3 दिवसाचा हा लाईव्ह प्रोग्राम, जसं आज मी तुमच्याशी लाईव्ह बोलते तसं मी लाईव्ह प्रोग्राम घेणार आहे. हा 20, 21 आणि 22 मे म्हणजे आता सोमवार, मंगळवार, बुधवारला घेणार आहे. आणि याची वेळ आहे 7 ते 9 वाजेपर्यंत. याची फीस मी आता फक्त, कारण फ्री ऑफ कॉस्ट काहीच नाही ते मिळत आजच्या जगामध्ये, आजच्या काय केव्हाच नाही, कारण मलाही याचा आता झूम आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, है ना, सगळ्या गोष्टी तुम्ही समजदार आहात, समज आहात. तर त्यामुळे ते पैसे तुम्हाला तर म्हणजे काही ना काही आपल्याला दिल्याशिवाय होत नाही. तर ते फक्त मी 149 म्हणजे 149 रुपये म्हणजे 150 रुपये एवढंच म्हणजे एक देऊन तुम्हाला मी हा कोर्स तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणजे हे बघू शकता की रेगे ग्रँड मास्टर पर्यंत जाणं योग्य आहे की नाही, म्हणजे तुम्ही निर्णय तसा घेऊ शकता, किंवा तुम्हाला आताही पटलं तर आताही निर्णय घेऊ शकता. पण नक्की मात्र हे 150 रुपयाचं काय बिस्किटचा पुडा मिळून जातो, काय माहिती ह्याच्यात एवढ्याशा कोर्समधूनही तुमच्या जीवनामध्ये काय बदल होईल, है ना. तर नक्की याच्यामध्ये आज आणि आता ऍडमिशन जरूर घ्या. मी तुम्हाला लिंक पाठवेल, सर्वांनी ऍडमिशन घ्या. 150 रुपयात काही मागे पुढे विचार करू नका. तर आता रजिस्टर करा. आणि हा नंबरवर पण तुम्ही मला म्हणजे ज्या आपल्या ग्रुपमध्ये आहात तिथे मला तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअपवर त्याचा एक फोटो पाठवा, तुमचं नाव आणि तुमचं हे करून याचा पण स्क्रीनशॉट पाठवून म्हणजे काढून घ्या. गुगल पे किंवा गुगल पे फोनने वगैरे तुम्ही, किंवा ह्या नंबरवर तुम्ही मला पाठवू शकता, प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट कडून. आणि याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर मात्र मग मी तुम्हाला आणखी पुढचं पूर्ण शिकवेन. ठीक आहे. एक मिनिट. तर नक्कीच तुम्ही या याच्यामध्ये, आणि मी तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये सांगेलच, शिकवेलच. खूप काही गोष्टी आहेत, म्हणजे कधी कधी काय असतं ऍक्च्युली, काय मी पण शिकले ना जेव्हा, तर म्हणजे जेव्हा किती वर्ष झाले, म्हणजे 17-18 वर्ष जवळजवळ, म्हणजे मी 2006ला शिकले. मी तुम्हाला मी खरं सांगते की त्यावेळेस तसंच होतं, त्यावेळेस एवढं टेक्नॉलॉजी म्हणा किंवा एवढी गोष्टी नाही माहिती होतं, त्यामुळे मी जसं शिकवलं तसं अंधभक्त सारखं मी आपलं करत गेले. पण त्याच्यानंतर मी जेव्हा स्वतः सायंटिफिकली कोर्सेस केले, इंटरनॅशनल कोर्सेस होते, तेव्हा मला विश्वास बसला आणि मी माझं आयुष्य बदललं. आणि म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली मी सांगू शकते. हा, पण हे मात्र नक्की आहे की तुम्ही पण बदलायला तयार पाहिजे आणि ऍक्शन्स घ्यायला तयार पाहिजे. नुसतं मी सांगेन की इथून जा मार्ग दाखवेल आणि तुम्ही म्हणाल अरे वा वा गुरु गुरु जय गुरु इथेच बोलाल माझी पूजा कराल, तर असं होणार नाही. तुम्हाला जावं लागेल त्या मार्गाने, तेव्हा पुढे तुमच्या आयुष्यामध्ये बदलेल. तर मी हे तुम्हाला जे मार्ग सांगणार आहे हे सायंटिफिकली मार्ग सांगणार आहे. असतं बरेच लोक रेखी करतात हे करतात पण त्यांच्या जीवनामध्ये बदल होत नाही किंवा त्यांना फरक येत नाही. तर मी याचा अर्थ असं नाही म्हणत आहे की तुम्हाला बरोबर शिकवलं नसेल, हे नाही, मी कोणाची हे करत नाही. पण ऍक्च्युली मी माझं सांगते तुम्हाला, काय तुम्हाला कुठे कमतरता पडत असेल तर. ठीक आहे. तर तुम्ही आता हे 150 रुपीज पे करून तुम्ही बिलकुल हे करू शकता. आणि त्याच्यानंतरची माहिती मी तुम्हाला रेकी ग्रँड मास्टरची माहिती आहे, जसं फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री आहे, आणि त्याच्यानंतर रेकी मास्टर ग्रँड मास्टर हे सगळे आपले कोर्सेस आहेत पुढे. तर हे सगळं मी तुम्हाला नंतर म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना मी नक्की पुढे सांगते. ठीक आहे. तर आज मी आता माझं तर इथे संपलेलं आहे बोलणं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर जरूर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. थँक्यू.